प्रिय मित्रांनो, आज शुक्रवार 16 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर यहेजकेल संदेष्टाला सांगतो आहे की जा आणि येरुशलेमच्या शहरात लोकांना सांग की हे येरुशलेम, मी माझ्या मनात तुझ्याविषयी किती मोठं मन होतं, मी तुला किती सजवलेलं आहे. लहानपणापासून तू तरुण होईपर्यंत उघडी नागडी होतीस आणि तुझ्यामध्ये काही सौंदर्य नव्हते आणि अशा वेळेला तुला मी आशीर्वाद दिलेला आहे आणि तुझं सगळं वैभव तुला नटवून सजवून तुला महान केलेलं आहे. आणि असं असताना देखील तू आज मला विसरलेली आहेस. त्या येरुशलेममध्ये परमेश्वराने तिथे राजवाडे आणलेले आहेत. परमेश्वराचं मोठं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि संपूर्ण येरुशलेम हे जणू काही निळ्या रत्नांनी नटलेलं आहे. असं असून देखील आणि त्या निमित्ताने हजारो लोक बाहेरून त्या नगरात येतात आणि त्या नगराची चव चाखतात आणि भव्य दिव्य अशी ही राजधानी म्हणून जगातले सगळे लोक ह्या देशामध्ये येतात. असं असून देखील आज ही येरुशलेम त्या देवाला, ज्याने तिला नटवलं थटवलं, त्या देवाला ती विसरलेली आहे आणि म्हणून देवाला खूप वाईट वाटते. तरी देखील देव तिला क्षमा करतो, परंतु तिच्याशी जो त्याने करार केलेला आहे आणि त्या कराराद्वारे तिला जे संपन्न केलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराला वाईट वाटते की त्या करारानुसार ती वागत नाही आणि तिचं जीवन हे आध्यात्मिकरित्या आणि नैतिकदृष्ट्या फार अश्लील बनलेलं आहे आणि ती देवापासून दूर गेलेली आहे. म्हणून देवाला वाईट वाटते. आणि म्हणून दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की काही फरीसी लोक येऊन येशूला विचारतात की कोणत्याही कारणामुळे एखाद्या माणसाने आपली बायको टाकणे हे सशस्त्र आहे काय, म्हणजे शास्त्राला धरून आहे का. आणि त्यावेळेला येशू सांगतो आहे की प्रारंभापासून देवाने स्त्री आणि पुरुष ह्या दोघांना एकत्र बांधलेलं आहे आणि स्त्री आणि पुरुष आपल्या आई बापाला सोडून ते एक होतील, सदैव होतील आणि शरीराने मनाने हृदयाने एक होऊन ते आपलं जीवन अखेरपर्यंत पती पत्नी म्हणून जगतील. म्हणून जे परमेश्वराने एकत्र केलेलं आहे ते माणसाने तोडू नये. म्हणून ह्या जगामध्ये कोणत्याही माणसाला अधिकार नाही. आणि जरी मोशेने त्या काळी लोकांना काही आज्ञा दिली असेल, ते सुद्धा त्यांच्या मनाच्या कठोरपणामुळे आणि ते बदलले नाहीत म्हणून देवाला वाईट वाटले. परंतु अगदी प्रारंभापासून परमेश्वराने स्त्री आणि पुरुष एक केले, निर्माण केले आणि स्त्रीला पुरुषाच्या फासळीतून काढून निर्माण केलेला आहे. म्हणून ते दोघे एक देह आहेत, ते एकमेकापासून दूर होऊ शकत नाही आणि माणूस आपल्या पत्नीला टाकू शकत नाही.